श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंथा टोपीच माला दंडकमल्लुधर कट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पहिमाम पहिमाम पहिमाम. आता करूया प्रार्थना. जय 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 घरणा परात प्राय कैवल्य सद्ना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनतारा अनंतरू मेटला सिंग. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूप मेटलासी. करता आणि करविता तूच हव्यानी होता दाता आणि देवता तू समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापेले समग्र तुझ लागे तुमच्याकडे कोट नसे पाहता असो निर्गुण रूप मेटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हितरक चाचरे शास्त्रात हे नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वही मी केवळ मती करू केवी आपली सुती सहस्रमुखिनी शिते शिलाख्याती वर्ता दृष्टी विलाचरणी माता रक्षोमसे समर्था कृपा कटाक्षे दिननाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना नाविजी आपल्या मना कृपा समुद्री आमेना आश्रय देस सदैव पाप प्रताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून ही लोकी सौख देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भाऊसागर याची पाव पैलतीर तन्ना अंतरणी साचार प्राप्तो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसून ज्ञानाहृदय प्रगट उपै शांती मनिस्ताव सो हृता मान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःख निरसो तुझ्या वजनी चित्तवसो वृता विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे वजनोत्तम तेने होवा सुगम दुर्गम जाऊ भवपंत व्यवहारी वर्तता नपडो भ्रांती चित्ता अंगी न्याय असतता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन येतुकी दैवर्धन कृपा करुणी समर्था असोन या संसारात प्राशेंत अमृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुचे क स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंथा टोपीच माला दंडकमल्लुधर कट्याकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पहिमाम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषेणा अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जणिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजदर अगमिलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन कौर्णिमा घे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वरप्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मस्थान मेली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादय गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग.
ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार, लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला. धर्म संस्थापना करणे, युगायुग अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोणा जातीत कोणत्या कोळी, कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाली प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानावित, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडणी. आपला विख्यात महिमाजनी, गावयाचे ओजले. करता आणि करविता तुझे क स्वामीनाथा, माझ्या हटाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी एकुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमू साधुवृंद, ज्यासी नाही भेदाभेद, चे स्वातोमुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार त्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोलविती मान, त्या चरण मिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वर प्रसदा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणे, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी, आदर द्रावाजी श्रवणी, असे माझे असुस्कृतवानी तेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदूतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावय अमान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परसुतो प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी, राचपा मोदी याची घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू दुर्नी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्या सवय एक पारसी, आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एकी हारी, दोघांसी बैसवूनी दोहोरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडवण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80,000 हजार नगरे आम्ही देखली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती, जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादीसे पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमुले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडवणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदी हो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामीराज येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतीवर, कंबरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्री रस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती, पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेतीचे साकल वृत्त अल्पमती केविवर्णू. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी, मागे परदने भाग पडे. टोळ गेलिया परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जले सेवकानी परिणच मानले त्या.
तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. योग या अगदी काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाचे चिती आनंद झाला बहुसाळ. तईपासून तयाची घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस साकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसली मात रूपासे कळला वृत्तांत. की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिस्तोत तृतीयाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गाताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया माये पसारा ते फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते तिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसून म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करो आता. दर्शनेच्छू जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती. क्षणक तटस्थ होती वैरभाव विसरुणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशापुढे लोटती. मोडली जणांची गर्दी तो येऊन सेवेकरी. संन्याशांपुरली नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा आज्ञानमद छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडी थोर थोर. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयासी.
बडोद्या माझी त्यावसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन रूपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे अनिल स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपालागी परिसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ती आणावी वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषला तोंडरूपवर तैसे सभाही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणे तापरी तात्या सन्माने गौरवनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातली होती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पकवाने करती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाला दाने याचक धने तृप्ते केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशानं काही न झाले केले तुके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापापरती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. दरवेन सर्ववेशा चोळापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी कृपाळ होनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला योग्य सन्मान ते जाता होईल. ऐसे एकूण वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविभक्त पंचमोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैस हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी तांबिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजियासी आणि सगळ्या जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभिती पुरती सर्व त्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव रूप कार्याची धरुणी हवं आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळाला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम शुभम भवतु। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृप्ती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिसी हेरळे कर्यागदी शास्त्रासी वेतने देऊन ठेवले। त्या समयी मुंबापुरी विष्णुभाव ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकोपदेशिती। त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बोवासे शेवटी आणले। रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृप्ती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगुरू होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती केतेक होते तयावेळी। पहावया येतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी। ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकूण सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहून असे विचित्रवृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरित तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीस तुच्छ मानती। नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रेस झाले। निद्रा लागली बुवासी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे। ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे। जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी। मग स्वप्नीचा वृत्तांत तयास सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले। मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी जरी उरता भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागते कष्ट करणे फुकट आता नयेची। बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित। तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गूढः श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड लागे अन्न पाणी। नावडे भोगविलास सुखोभोग कैसा त्यास निद्रा नयेशी रात्रंदिवस चिंता नळे पोळले। केली कित्येक अनुष्ठाने तैशेची ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेशी कृष्णवर्णाला शरीरासी रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस ऐस लोटले 3 मास एकी रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले अनेक अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी मानसे विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी स्वामी चरित्र परस्परे प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती आती त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गूढः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अध्याय 9
श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने खंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणी चित्ती. बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करण 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामींसी बोली वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले तिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणे अशी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निशिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसे विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवक्षस्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासी एस सांगुनी सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शिष्यमान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन त्यात होता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तायसे लावला अमृत हस्त.
ते गृहस्थ झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जण झाले त्रास्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वरले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णले बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपोनी मागोती येत गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोन या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागोन या माधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्ता असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभित्री येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परतीन झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासे त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेते नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केविवरून मी अज्ञान. प्रत्यक्ष एका वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वार वार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त. यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी.
गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन याती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद मायपोटी स्रोतोटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्याच सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजेत निवाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिरडावर आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित, मध्यान्ही येता आदित जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी, जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची ते अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजना, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शनित बाळाप्पा येत करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढभक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायातही वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पाप्रती कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आधी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु ऐसे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून कधी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडती.
अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला। गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागती। चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे एकोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे एकोणी बोलणे जमादार पोसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे। चोळाप्पाची एकोणी कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या। कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवळी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुण्या झोळी समर्थेकरी घेतली। अल्लख शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण आले मानसी श्रीचरण अंतरले। चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करताती। कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते कोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येतोनी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले। तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासे आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा। काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईस दूर करावे। परी राणीस भिवूनी तैसन केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकुण्या उत्तर बर्वे मनी समजले। मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर। फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या। स्वामीची या सेवेकरता सरकारवणी तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये। मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी। बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की। बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करवले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला। बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले। दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची। उगीच करती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू। अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्री दिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशाध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशामना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु। प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणे।
प्रातःक्रमे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावनो सुवास्य कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन तारा अनंतरू मेटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूप मेटलासी. करता आणि करविता तूच हवे आणि होता, दाता आणि देविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदि मगदाग्र कोटे नसे हे पाता. असो निया निर्गुण रूप मेटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षवमसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इथुकी प्रार्थना ना विजय आपल्या मना, कृपा समुद्री आमिना आश्रय देज सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून, इही लौकी सौकी देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावाय पैल तीर, तो अंतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाद तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्थोदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या वजनी चित्त वसो, वृता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जाऊ भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी नयवी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गवलंबन, इतुके देव वरदान कृपा करुणी समर्था. असो न्या संसारात प्राशीन तव नामामृत, प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषुनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरु आरी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष सोमय होता जन उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येते आता, पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती असे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराजय. कंटकशय्या करुण ते वरी केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाठोनी माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले ती, वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे अकांता म्हणे घर बुडाले.
बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ ओटोनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोईकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घई, न करी अनुमान दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त, भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात, आपणा नकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता भुरुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक, तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडे आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रेणी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भौसाळ. श्लोक: आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकवणी समर्थ बोलले त्याला गुणी, त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा.
त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोण्या ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कपनी जोळी समर्थे तयासी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुता कांता घेत ऊर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करतसे तेचे. स्त्रीच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र, ते दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची हा चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देते उत्तर, त्यासी पिशाचे लागले थोर माझे न दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविकर्थ, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, ते जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे के समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगती, ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकानं, ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यावसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहून या समर्थांसी उल्हासुताची मानसी, धावून या वेगेसी मिठी चरणी घातली.
निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थमनी, कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्यावसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजना, पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईचं पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मजसनिध आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती, कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघेले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोददी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवान चरणार्पमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमोगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाली असी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोंगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी.
समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले? आम्हासी दिसले जे भले त्याची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचारीसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी. गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता. नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादाच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतकेचे पोरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुनी क्रोधविष्ट अंतःकरणी. म्हणे हे तुझी करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. अहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा भोवतीनं. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला अज्ञान चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृतीन राहिली देहाची ब्रह्मरंदी प्राणवायू. आश्चर्य करती सकळजण असो झालिया काही वेळ. समाधी उतरुणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोके धन्यता पावलासी वार्यवशिता पाळोनी. तेस द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी. नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे.
असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीने जाणले अंतर त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत प्री श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळादुरी नवलपरी जाहले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत परिमळ भक्त 19 अध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी अतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती धन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थांचे मन साशंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवाव्या साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तात्काळ मुंबईस आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20 अध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी इतिराज.
शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तोवरला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणे आक्रदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला असे. तेथेची बाळपण गेले आता कोपरलीच येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्र असं कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भोरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी. पाठविले कारभाऱ्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी 10वीला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी. भक्ती जडली कोणी प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासे केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णले 10माध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णलेली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन चंदू. जो दादाभाऊ प्रसुदू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याची वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रुपये सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केला से. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचला जीही प्रसिद्धीस आणला. त्यासी रक्षावे दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.